काल आपण पाहिलं कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं, क्रियापद कसं ओळखायचं. का पाहिलं का त्याच्यावर डिपेंड असणारे टॉपिक आपण घेतो आज प्रयोग. प्रयोगामध्ये जर आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखीता नाही आलं, एकदम 30 सेकंदाच्या आत आपल्याला उत्तर काढता येतं. फक्त काळजीपूर्वक बघायचं. आता बघा प्रयोग. आता हा प्रयोग सुद्धा एक संस्कृत मधून मराठीत रूढ झालेला टॉपिक आहे. संस्कृत मधून मराठीत आलेला हा टॉपिक आहे. लक्षात राहू द्यायचं का, कारण प्र अधिक यूज हा संस्कृत शब्द आहे. यापासून प्रयोग हा शब्द तयार झाला. तर याचा अर्थ काय होतो, जोडणे किंवा जुळणी करणे. जोडणे किंवा जुळणी करणे अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो प्रयोग. मग काय येतं की पहिला प्रश्न आला तर प्रयोग हा टॉपिक कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला. आता आपल्याला सर्वांनाच माहिती सर्वात जास्त टॉपिक संस्कृत मधून मराठीत आले. मग हा संस्कृत मधून मराठीत आलाय, मग ह्याचा अर्थ प्र अधिक यूज फोड केली मी, त्याचा अर्थ होतो जोडणे किंवा जुळणी करणे. बरं, ह्या प्रयोगाची व्याख्या काय. प्रयोगाची व्याख्या, आता प्रयोगाची व्याख्या बघतो आपण की कर्त्याच्या, बघा बरं का आता सगळंच येतं, कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार आहे ना, जो क्रियापदावर बदल होतो आहे ना, म्हणजे क्रियापदाशी जुळणी होते आणि क्रियापद बदलतं. म्हणजे कसं, वचनानुसार क्रियापद किंवा क्रियापदाशी जुळणी होते. आता पाहतो आपण खऱ्या अर्थानं काय म्हणतो आपण त्याला, कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार सरळ सरळ क्रियापद बदलतं आहे ना, त्याला आपण म्हणायचं प्रयोग आहे ना, किंवा जुळणी होते. दोन्हीही व्याख्या एकदम अॅक्युरेट आहे. जसं म्हणतात किंवा सर कर्त्याच्या कर्माच्या भाव होतं का, तर त्याच्यामुळे व्याख्या घेतली. किंवा क्रियापदाशी काय होते, जुळणी होते, त्याला आपण प्रयोग म्हणतो. इथपर्यंत. आता परीक्षा येतं काय, आला प्रश्न येईल बाबा, कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार काय बदलतं, की क्रियापद बदलतं. अशा प्रकारे ठीक आहे. आता पाहायचंय की प्रयोगाचे प्रकार किती. स्पष्ट आहे ना, हे लक्षात राहू द्या. स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा लिहून घ्या. संस्कृत मधून हा टॉपिक रूढ झालाय. त्याचा अर्थ जोडणे किंवा जुळणी करणे होतो. कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाशी जुळणी होते किंवा क्रियापद बदलते म्हणलं तर लय चांगलं. आणखी जुळणी तर होतेच, कधी कधी ही व्याख्या आलेली, ही व्याख्या आलेली. कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं, त्याला प्रयोग म्हणायचं. ठीक आहे. असं आता प्रयोगाचे प्रकार बघायचे. प्रकार सांगतो. प्रकारामध्ये आपण काल शिकलो कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं, क्रियापद कसं ओळखायचं. 100% तेच फॉलो करायचं. हा टॉपिक सुद्धा त्याच्यावर डिपेंड आहे. प्रयोगाच्या मराठीमध्ये 3 प्रकार आहेत. इंग्रजीत आपण नंतर बघणारच आहे ना. प्रयोगाचे 3 प्रकार. पहिला आहे बघा कर्तरी प्रयोग आहे का नाही. दुसरा आहे आपल्याला म्हणजे एकदा सारणी सांगतो, कर्मणी प्रयोग. आणि तिसरा आहे बाह्य प्रयोग. त्यापैकी पहिला सगळ्यात महत्वाचा आणि अनालिसिस करण्यासारखा कोणता, कर्तरी प्रयोग. आता एकदम व्यवस्थित बघा. मी हे 2 फक्त एक तुम्हाला समजावं या अनुषंगाने टाकतोय. आता पूर्ण मी त्या कर्तरी प्रयोगाचं इथे घेईन. आता पहा, एक कर्तरी प्रयोगात काय येतं, एक तर पहिल्यांदा व्याख्या बघू. बघा नियम सांगा ना, मी पहिलं नियम सांगतोय. एक कर्तरी प्रयोगात कर्ता असावाच लागतो. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं आपण काल सांगितलं ना की सगळ्यात महत्वाचं मराठी स्ट्रक्चर. मराठी स्ट्रक्चर मध्ये सांगितलं मी, कर्त्याच्या नंतरच कर्म येतं, नंतरच क्रियापद येतं. हे ज्याला ओळखीत आलं, म्हणून म्हणतो की कालचा व्हिडिओ ज्याने पाहिला नाही त्याने अगोदर पाहून घ्यायचा. तुमच्या म्हणजे आता सध्याच्या ज्या भरतीसाठी, सगळ्याच भरतीसाठी एमपीएससी सह हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. बघा कर्ता, वाक्यात कर्ता असावाच लागतो. 1 नंबर 2. नंबर 2, कर्त्याच्या लिंग
वचनानुसार क्रियापद बदलते. बस उदाहरण बघा, बदलतं का नाही तर ऐका ना, कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं, त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. कर्तरी प्रयोगाची व्याख्या एकच आहे की कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं. कसं बदलतं आज बघा. राम क्रिकेट खेळतो. आता आपल्याला माहिती हे क्रियापद खेळतो आहे का नाही. मग आता ह्याला नारा नारी प्रत्यय लावून काय विचारलं तर प्रश्न म्हणजे काय विचारल्यानंतर करता मिळतो तर खेळतो. तर सगळ्यात महत्वाचं की ह्याला नारा नारी प्रत्यय लावा है नाही. खेळतोच मूळ रूप खेळ आहे का नाही. खेळतोच मूळ रूप खेळ. मग आता मला सांगायचंय की कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते हे मान्य आहे, पण आता आपल्याला बघायचंय खेळतो नारा नारी प्रत्यय लावा. खेळणारा कोण? राम. करता मिळाला ठीक आहे चालतंय. मग आता आपल्याला काय करायचंय की कर्त्याचं लिंग बदलून बघायचंय. आता बघा, राम क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण? राम. खेळण्याची क्रिया कोणावर व्हायली? क्रिकेटवर. आणि क्रियापद कर्ता आहे, कर्म क्रियापद आहे. आता मी लिंग बदलून सांगतो बघा. सीता क्रिकेट खेळते. बघा बरं, राम क्रिकेट खेळतो, सीता क्रिकेट खेळते. म्हणजे मला सांगायचं की कर्त्यानुसार कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदललं का नाही? बदललं. म्हणजे पहिली व्याख्या क्लिअर झाली. कर्त्याच्या लिंग वचनानुसार लक्षात राहू द्या, कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदल. बघा, खेळतो खेळते है ना, कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदललं, त्याला व्याख्या क्लिअर झाली. नंबर 2, कर्ता असावा लागतो बरं काय. वाक्यात कर्ता असावाच लागतो आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं. हे 2 झाले आहे ना, 2 नियम. आता तिसरा नियम व्यवस्थित बघत जावं. स्क्रीनशॉट घ्या काढून किंवा बोलण्याकडे लक्ष द्या. एखाद्या वेळेला जर नाही समजलं थोडं झूम करून पाहायचं. मराठी एकदम पाण्यासारखी व्हावं म्हणजे असं वाक्य आल्याबरोबर 30 सेकंदात ओळखीत आहे एवढं म्हणजे प्रॅक्टिस म्हणून खूप महत्वाचं आहे, कारण ह्याच्यावर डिपेंड असणारे आपण टॉपिक बघतोय है ना. नंबर 3, कर्ता असावाच लागतो बरं का. आता आपण कर्त्याच्या घरी चालत म्हणजे कर्ता आहे ना, सोयऱ्याच्या घरी चालत सोयऱ्याच नाही, असं होऊ नये यासाठी कर्तरी प्रयोगात कर्ता असावाच लागतो. कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलून दाखवलं. नंबर 3. नंबर 3 पहा. तिसरा नियम सगळ्यात महत्वाचा आहे. पूर्णतः टॉपिक कर्तरी प्रयोग ह्याच्यावर डिपेंड आहे. लक्षात राहू द्यायचं, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतोच आहे का. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतोच. सगळ्यात महत्वाचं आपण ज्याच्या घरी चाललो त्याला टोपी घालायची नाही है ना. आपण घरी कोणाच्या चाललो? कर्तरी प्रयोगाच्या. म्हणून कर्त्याला प्रत्यय नसतोच. हे जर तुम्ही अनालिसिस केलं, एवढं जर कळालं तर भरपूर झालं. जसं उदाहरणार्थ काल सांगितलं मी आहे ना, सांगितलं भिकूच्या वाडग्यात 4 पैसे पडले. भिकूच्या वाडग्यात 4 पैसे पडले हे वाक्य आलं आणि विचारलं कोणत्या प्रयोगाचं. फक्त ह्याच नियमानं उत्तर निघतं फास्ट. काय? कर्त्याला प्रत्यय नसतोच. अगोदर बघायचं क्रियापद कोणतं? पडले. त्याला नारानारी प्रत्यय लावा. पडणारे कोण? पैसे. कर्ता मिळाला. कर्त्याला कोणताच प्रत्यय नाही, कर्त्याला कोणताच प्रकारची टोपी नाही. संपलं की कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. झालं. दुसरं उदाहरण. एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण
आपण म्हणतो श्रावणीला थंडी वाजते. आता बघा, एखाद्या वाटतं यार श्रावणीच वाक्यातला करता आहे नाही. आता बघा, क्रियापद कोणतं? वाजते. चला प्रत्यय लावा. वाजणारी कोण? थंडी. करता. मला सांगायचंय हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? पहिल्यांदा तर कर्तरीचं. का? कर्त्याला कोणत्याच प्रकारचा प्रत्यय नाही. कारांत म्हणजे प्रत्यय नसतो बरं का. आकारांत, इकारांत, उकारांत हे प्रत्यय म्हणत नाहीत. त्याला प्रत्यय म्हणजे एखादा शब्द लागला पाहिजे, है ना त्याला, है ना. मग हे मूळ शब्दच आहे. त्यासाठी मला सांगायचंय की सगळ्यात महत्वाचं कर्त्याला प्रत्यय नसतोच. एवढाच नियम जर चांगला पाठ केला तर बाकी काहीच बघण्याची गरज नाही. ह्याचा एक नियम, ह्याचा एक आणि ह्याचा एक, बस संपलं. तीनच नियमामध्ये होतं. बाकी एक किंवा आपण प्रयोग बघितल्यासारखा वाटावा म्हणून जास्तीत जास्त वेळ आपण थोडस घेण्याचा प्रयत्न करायला. ठीक आहे. हे तीनच नियम. एक, कर्ता असायलाच पाहिजे. कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं. आणि तिसरं, कर्त्याला प्रत्यय नसतोच. मग आता राहिलं काय? आता एक्स्ट्रा नियम आणखी कोणते? बघ, हा एक नियम लक्षात घ्या. चौथा नियम. चौथा नियम चौथा नियम, वाक्यात कर्म असतेही आणि नसतेही. आता मी 2 उदाहरणं सांगतो. आता कर्माचा खरं तर देणं घेणंच नाही ह्याच्यात, कर्माचा रोलच नाही ह्याच्यात. फक्त एकच नियम, कर्त्याला प्रत्यय नसतो. फक्त हाच सगळ्यात महत्वाचा रोल आहे. आता कर्म म्हणजे आता हे नवरदेवासोबत सकोना झाला कार्यक्रम, पण ह्याला घेतोच. वाक्यात कर्म असते बी नसते बी. उदाहरण बघा, पहिलं उदाहरण की काय म्हणतो आपण? राजू बैल सोडतो. सोडणारा कोण? राजू. करताय. सोडण्याची क्रिया कोणावर झाली? बैलावर. वाक्यात कर्म हे क्रियापद आहे. आपल्याला देणं घेणंच नाही. आपल्याला फक्त नियम बघायचा एकच, कर्त्याला प्रत्यय नसतो. बस हाच नियम चांगला गोंधून ठेवायचा. किंवा कर्त्याला प्रत्यय नसतो हाच. कारण ह्या दोघांचं वेगळंच आहे. ह्या दोघांमधलं लय वेगळंच आहे. त्याच्यामुळे हाच लक्षात राहू द्यायचा. का नाही, ह्याच्या नियमाकडे जायचं नाही, ह्याच्या नियमाकडे जायचं नाही. फक्त एकच, कर्त्याला प्रत्यय नसतो. बाकीचं देणं घेणंच नाही वाक्यात. नाही नाही. वाक्यात कर्म असते का? असते बी. वाक्यात कर्म असते का? नसते बी. कसं? उदाहरणात बघा. उदाहरण मी काल एक उदाहरण दिलं होतं की राणीला मुकुट शोधतो. कालच उदाहरण दिलं होतं. आता बघा, पहिला नियम सगळ्यात महत्वाचा, कर्ता असतो आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. आता बघा, शोभतो. शोभणारा कोण? मुकुट. कर्ता मिळाला. आणि डायरेक्ट ही क्रियापद आहे. वाक्यात कर्मच नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं, नारायणारी प्रत्यय कर्तव्य केला. कर्त्याला प्रत्यय का नाहीये? मुकुट मूळ शब्द आहे. मग सगळ्यात महत्वाचं, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. क्लिअर? मग वाक्यात कर्म असतं बी, वाक्यात कर्म नसतं बी. याच्यात कर्म नाही, ह्याच्यात कर्म आहे. ठीक आहे. हा नियम तेवढा गौण आहे, एवढं लक्ष द्यायचं नाही. एक आपल्याला सगळंच यावं नाही नाही, तेवढं शॉर्टकट मध्ये नसावं म्हणून हा एक नियम. चौथा, पाचवा नियम. पाचवा नियम, मग कर्माला प्रत्यय असतो का? बघा, कर्म असते आणि नसते. दुसरी गोष्ट की कर्तरी प्रयोगात कर्म असते बी नसतं बी. मग पाचवा नियम, कर्माला प्रत्यय असतो का? बघा, कर्माला प्रत्यय असतोही आणि नसतोही. बस दोन्ही बी. मी तर म्हणतो कर्माकडे जायचंच नव्हतं आपल्याला आज, आहे नाही. परंतु काहीच्या मनामध्ये भ्रम निर्माण होऊ नये. किंवा कर्तरी प्रयोग एवढाच ओळखायचा का? एवढाच ओळखायचा. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, पण कर्ता वाक्यात असायलाच पाहिजे. एक महत्वाचं. मग आता कर्माचं बघा, कर्म असते बी नसते बी. कर्माला प्रत्यय असतो का? हो, कर्माला प्रत्यय असतो बी. उदाहरणार्थ पोलीस चोरास पकडतात. हे साधं वाक्य जस्ट आहे ना. आता बघा, पकडणारे कोण? पोलीस. कर्त्याला प्रत्यय नाही. 100% कळालं. कर्त्याला प्रत्यय नसल तर कर्तरीच प्रयोगाचं उदाहरण आहे का नाही. पकडण्याची क्रिया कोणावर झाली? चोर. त्याला प्रत्यय आहे का नाही. एक. दुसरा प्रश्न, की आपण कालच बघितलं की
सचिन क्रिकेट खेळतो. बघा आता खेळतो क्रियापद आहे, खेळणारा कोण? सचिन. करता, कर्त्याला प्रत्यय नाही, 100% उत्तर मिळालं. कर्तरी प्रयोग. खेळण्याची क्रिया कोणावर घडली? कर्म आहे क्रिकेट आणि हे क्रियापद आहे. मग मला एकच सांगायचं आहे की हे सगळं बेसिक आहे. एक थोडं अनालिसिस केलं तर लक्षात येतं की मी म्हणलं बा कर्माला प्रत्यय असतो बी, कर्माला प्रत्यय नसतो बी, पण आपल्याला तिकडे जायचंच नाही. एक जर आयोगाला विचारलं, आयोगाला 4 पर्याय दिले की योग्य विधान ओळखा, तर त्यासाठी हे 5 नियम सांगितले, संपलं. आता राहिलं काय? कर्तरी प्रयोगाचे 2च प्रकार आहेत. नाही ना, एकदम सोप्या प्रकारे सांगतो, हे एक लक्षात राहू द्या. 5 नियम व्यवस्थित. कर्तरी प्रयोगात एकच गोंधून ठेवायचं की कर्त्याला प्रत्यय नसतो, आहे ना मॅडम? कर्त्याला प्रत्यय नसतो, ठीक आहे, एकच. मग बाकी ताणच घ्यायचा नाही. कर्म असते का? असते बी. नसते का? नसते बी. कर्माला प्रत्यय असतो का? असतो बी. नसतो का? नसतो. हे बाकीचं बघायचंच नाही. एकच कर्ता आहे का आणि कर्त्याला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण होतच नाही. कर्त्याला प्रत्यय नसतोच, बस. आता कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, हे इथे देतो. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, एक सकर्मक आणि दुसरा आकर्मक. कालचेच उदाहरण सगळे. नाही बघा, सकर्मक मध्ये काय असतं? वाक्यात कर्म असते. हे नवरदेवासोबत सकुने असतं आणि इथं मात्र एकटेच हिंडत, नाही का? नाही, वाक्यात कर्म नसते, ठीक आहे. बघा, एक तुमच्या फायद्यासाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये मुद्दाम हे आतापर्यंत म्हणजे कधी व्हिडिओ नाही टाकले, पण का टाकतो याचं कारण आहे किंवा सर्वांचाच फायदा व्हावा येत्या काळामध्ये, येणाऱ्या परीक्षेला यावं. पण तेवढंच आहे, सबस्क्राईब वाढली पाहिजे, नाही लाईक केलं पाहिजे, सबस्क्रिप्शन जास्त झालं पाहिजे, तुम्ही शेअर केलं पाहिजे. ह्या अनुषंगाने आपण हे टाकायला तुमचा फायदा व्हावा, आहे का नाही? तुम्ही लाईक नाही केल्यानंतर आम्हाला कळून जाईल किंवा आम्हाला आमचं शिकवलेलं तुम्हाला आवडलं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. सकर्मक वाक्यात कर्म असतं. अकर्मक म्हणजे नाही हो, कोणत्याही वाक्यामध्ये आलं की निगेटिव्ह भाव असतो, त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं. सकर्मक म्हणजे स म्हणजे होकार आहे, म्हणजे नकार आहे, नाही ना. स म्हणजे वाक्यात कर्म असतं, म्हणजे वाक्यात कर्म नसतं, बस. मग आता ह्याचे 5 उदाहरण देतो, पण एकच आहे की हेचा बा हे सगळ्यात महत्वाचं एकच नियम, कर्त्याला प्रत्यय नसतो, बस. एक लक्षात राहू द्यायचं. कोणतं कुठे जाय, हे ओळखा, फक्त पहिल्यांदा कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नसतो, एवढंच, ठीक आहे. आता मी उदाहरण सर्व पुसतो आणि फक्त कर्तरी प्रयोगाचेच उदाहरण बोर्डवर देतो, आहे ना. म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्तरी प्रयोग आहे का अगोदर अनालिसिस करायचं आणि नंतरच थोडंसं बघायचं, आहे ना. आता ह्याचे 4-5 मी उदाहरण देईल, त्याच्यावरून 10 उदाहरणावरून तुम्ही बघायचं. कर्तरी प्रयोग समजला ना, आहेच की 3 प्रकार. तुम्हाला हे कळालं ना, संकर प्रयोग आपोआपच येतो बरं का, आहे ना. हे राहिला. आता ह्याचे गुणधर्म कळाल्यानंतर ह्याचे गुणधर्म लक्षात येतात, कारण जे ह्याचे गुणधर्म ह्याचे गुणधर्म असणारच नाही, बरोबर आहे, असं, ठीक आहे. पहिलं वाक्य आपण भरपूर वेळेस कर्म असतं का, कर्म नसतं का, आहे ना, कर्त्याला प्रत्यय असतो का, कर्त्याला प्रत्यय नसतो का, आलेली उदाहरणं तुम्हाला थोडस सांगण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत जेवढे आले तेवढे उदाहरण तुम्हाला मी बोर्डवर लिहून देतो. बघा, राणी चिंच खाते, एक उदाहरण. नंबर 2, दुसरं उदाहरण. आई घरात असावी, तिसरं उदाहरण.
तुमचं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जमतंय का? शेवटी उदाहरण सांगतो. है ना? बाबाच्या बागेत जाई जुई शेवंती नी पहिलेच असतं बरं काय, नी मोगरा इत्यादी फुले उमलली. बघा बरं काय, बाबाच्या बागेत जाई जुई शेवंतीनी मोगरा इत्यादी फुले उमलली. चौथं वाक्य, चौथं आलेलं परीक्षेत वाक्य घेतो. देवाला भक्ती रुचते. देवाला भक्ती रुचते. चौथं उदाहरण. पाचवं उदाहरण, सूर्य पूर्वेला उगवतो. सहावं उदाहरण, मी तिला ओळखतो. हे उदाहरण. चला करण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटाचा वेळ देतो. पा आता उदाहरण बघा. सगळ्यात प्रथम क्रियापद ओळखायचं. 30 सेकंदात उत्तर निघतं. 30 सेकंद. बघा, खाते वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे क्रियावाचक शब्द. खाणारे कोण? राणी. संपलं. बघा इकडं, खाणारी कोण? राणी. वाक्यात कर्ता आहे पण कर्त्याला प्रत्यय नाही. 100% फिक्स झालं. कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. मग आता कर्तरी प्रयोगाला 2 लेख, एक सकर्मक दुसरा अकर्मक. आता बघा, खाण्याची क्रिया कोणावर घडली? चेंज. वाक्यात कर्म आहे, मग हे वाक्य आहे सकर्मक झालं. कळालं का? खाणारी कोण? खाते. स्त्रीलिंग आहे, खाते. मग नारी लावायचं. खाणारी कोण? राणी. खाण्याची क्रिया कशावर घडली? चेंज. म्हणजे वाक्यात कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही. आपल्याला एक कळालं. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरीचं वाक्य 100% आहे ना. आणि वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. दुसरं, आई घरात असावी. आई घरात असणारी कोण? आई. कर्ता तर मिळाला आहे का नाही? कर्ता मिळाला पण कर्त्याला प्रत्यय नाही. 100% कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. मग हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे, बा मिळाला. आता त्याचा 2 लेखापैकी कोणत्या लेखाचं आहे बघा. आहे ना, असण्याची क्रिया कोणावर घडली? आई का घर? आहे ना. असणारी कोण? आई. असण्याची क्रिया कोणावर घडायली? आईवर घडायली. वाक्यात कर्म नाही, अकर्म. ठीक आहे. हे 2 वेळेस वाक्य आलेलं आहे परीक्षेला. 2 वेळेस वाक्य आलेलं आहे. लिहून टाका. ठीक आहे. तिसरं वाक्य. आता बघा, तिसरं वाक्य. क्रियापद काय? उमलली. क्रियापद आहे का नाही? मग सांगा, उमलणारी कोण? फुले. कर्ता इथं मिळाला आहे का नाही? कर्त्याला कोणताच प्रत्यय नाहीये. मग कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पण वाक्यात कर्त्यानंतर डायरेक्ट क्रियापद आहे. म्हणजे वाक्य आकर्मक कर्तरीचं आहे. हे मात्र विसरता का म्हणा.
व्यवस्थित बघा. चौथं वाक्य, देवाला भक्ती रुजते. आता रुजणारी कोण? भक्ती. कर्ता आहे, कर्त्याला कोणताच प्रत्यय नाहीये, मग कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. कर्त्याला प्रत्यय नसत तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं. झालं. आणि इथं डायरेक्ट क्रियापद आहे. मग मला एक सांगायचंय, वाक्यात कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणजे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. कर्तरी प्रयोगाला दोन लेख, एक सकर्मक एक आकर्मक. वाक्यात कर्म नाही, अकर्मक. झालं नाही ना. पाचवं, सूर्यपूर्वीला उगवतो. उगवणारा कोण? सूर्य. कर्ता मिळाला. व्यवस्थित बघा, कर्ता मिळाला आहे का नाही. मग कर्ता मिळाला, कर्त्याला प्रत्यय का नाही, सूर्य मूळ शब्दच आहे, त्याच्यामुळे कर्त्याला प्रत्यय नाही. ठीक आहे, चालतंय. कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. बरं, आता कर्तरी प्रयोगाचं उदाहरण म्हणजे यांचं बाळ मिळाला. कर्तरी प्रयोग आहे का नाही. दोन लेख, सकर्मकच्या घरचं आहे का आकर्मकच्या घरचं आहे, बघू. बघा आता, उगवतो. उगवण्याची क्रिया कोणावर घडली? सूर्यावरच. वाक्यात कर्म नाहीये, डायरेक्ट ही क्रियापद आहे. वाक्यात कर्मच नाही, म्हणजे वाक्य काय आकर्मक कर्तरी. क्लिअर. मग मी तिला ओळखतो. आता बघा, ओळखणारा कोण? मी. कर्ता मिळाला, कर्त्याला कोणत्याच प्रकारचा प्रत्यय नाही, आहे का नाही. मी तिला ओळखतो, आहे का नाही. हे एक वाक्य परीक्षेला भरपूर वेळेस आलेलं आहे. मी तिला ओळखतो. सांगा बरं, वाक्य कयाचे आहे ना. ओळखण्याची क्रिया कोणावर घडली? तिला. कर्म आहे ना. ओळखणारा कोण? मी. ओळखण्याची क्रिया कोणावर घडली? तिला, तिच्यावर, आहे ना. आणि क्रियापद आहे, म्हणजे मला सांगायचंय सर की हे सकर्मक कर्तरीचं वाक्य आहे. 6 झाले. आणखी 4 घेऊ, लिहून टाका व्यवस्थित. झालं. व्यवस्थित बघायचं, स्क्रीनशॉट मारायचा, झूम करून पुन्हा पुन्हा बघायचं जर कळतच नसेल. पण एवढं स्पष्ट सांगितलं मी आज. फक्त कर्तरी प्रयोगच सांगणार आहे तुम्हाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग होऊन जातात. हे का सांगतोय, कारण हे एकदा पुन्हा 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 बघा. एकदा शिकला गरजच नाही, फक्त एकच आहे, कर्ता ओळखीत आला पाहिजे, बस. काल दिलेली उदाहरणं सांगतो. काल दिलेली उदाहरणं मुदामच. 7वं वाक्य, की खेळताना सचिनची बॅट मोडली. हे उदाहरण. आता बघा, क्रियापद काय? मोडली. बरोबर आहे. मग ह्याला नारणारी प्रती लावा. मोडणारी कोण? बॅट. कर्ता मिळाला, परंतु कर्त्याला कोणताच प्रत्यय नाही. समजलं. कर्त्याला प्रत्यय नसेल, एकच नियमावर सगळा प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. क्लिअर झालं. म्हणजे आता कर्तरी प्रयोगाचं उदाहरण क्लिअर झालं. परंतु वाक्यात सर कर्त्यानंतर डायरेक्ट क्रियापद आहे, म्हणजे वाक्यात कर्म नाही. हे वाक्य आकर्मक कर्तरीच आहे. क्लिअर. 8वं वाक्य. 8वं, बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. बघ, आता क्रियापदे असतात, असण्याची क्रिया कोणावर घडली हो? परिचारिका. अहो, मूळ शब्द परिचारिका आहे का नाही. मला सांगा बरं, खरं तर 100%च परिचारिका प्रामाणिक असतात. बरोबर आहे ना. मग परिचारिका आपण शब्द वापरला सहज, आहे का नाही. मग मला सांगा, परिचारिकाला प्रत्यय नाहीच आहे, मग हा कर्ता आहे. बरोबर आहे. कर्त्याला प्रत्यय नसेल तर आपलं काय उत्तर येतं? कर्तरी प्रयोग. आता कर्म आहे का बघू. असण्याची क्रिया कोणावर व्हावी? परिचारिकेवरच. प्रामाणिकपणा हा गुण आहे, म्हणजे वाक्यात कर्म नाही, मग काय येईल? आकर्मक. ठीक आहे. अशा प्रकारे पुढचा नंबर 3,
म्हणजे आपल्याला 10च वाक्य घ्यायचे, 10च वाक्य. 9 उदाहरण आलेल्यापैकी सांगतो. तो गुरुजीस दक्षिणा देतो. आता मला सांगा, देणारा कोण? तो कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय नाहीये. संपलं. कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे वाक्य कर्तरी प्रयोगाचं एवढं तर फिक्स झालंच. पण आता कर्म आहे का नाही? 2 लेखापैकी काय बघा. देण्याची क्रिया कोणावर घडली? सांगा. देण्याची क्रिया कोणावर घडली? गुरुजीवर घडली का दक्षिण्यावर घडली? एवढं मात्र तुम्हाला क्लिअर करावं लागेल. सांगा. तो गुरुजीस दक्षिणा देतो. देण्याची क्रिया कोणावर घडली? दक्षिणा का गुरुजी? बघा. देणारा कोण? तो. देण्याची क्रिया कशावर घडली? दक्षिणावर घडली. वाक्यातलं कर्म आहे, कर्ता आहे, कर्म आहे. मग आपल्याला तर कळालं एक की बा कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, क्लिअर झालंय हे. बापू कळाला, परंतु कर्म आहे का? हो. देण्याची क्रिया कशावर घडली? गुरुजीच नाही, दक्षिणेवर घडली. मग वाक्य आहे सकर्म कर्तरीच. काल एकच सगळ्यात महत्वाचा नियम, कर्ता ओळखा. कालही सांगितलं, आजही सांगतो, ह्याच्या बाहेरचं काहीही येत नाही. आपल्या अनालिसिसला 30 सेकंदाच्या आत उत्तर येतं. आणि शेवटचं वाक्य घेतोय आज. शेवटचं वाक्य 10वं वाक्य. 10वं. मी तुला एक पुस्तक देईन. ठीक आहे. मी तुला एक पुस्तक देईन. आता बघ, क्रियापद देईन. देणारा कोण? मी. कर्ता मिळाला. कर्त्याला कोणताच प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आपल्याला ताबडतोब पर्यायातून तो सुद्धा अनालिसिस होतं. किंवा कर्त्याला प्रत्यय ना कर्तरी सर बघा, पर्यायामध्ये 4 मध्ये 2 कडते 2 राहतात. मग हा बघायचं, देण्याची क्रिया कशावर घडली? पुस्तकावर. वाक्यात कर्म आहे का नाही? कर्म आहे म्हणजे सकर्म कर्तरीचं उदाहरण आहे. झालं. अशा प्रकारे मला एक सांगायचंय काय की कर्तरी प्रयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं कर्त्याला प्रत्यय नसतो. ठीक आहे. बाकी विचारच करू नका. वाक्यात कर्म असते का? असते बी नसते बी. कर्माला प्रत्यय असतो का? असतो बी नसतो बी. फक्त वाक्यात कर्ता असायला पाहिजे, एवढं. दुसऱ्या पिरियडमध्ये आपल्याला कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग होऊन जातं. हे थोडंसं तुम्हाला सुरुवातीला सांगण्यासाठी वेळ लागला. सगळ्यात जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. करत असाल तर पुढची व्हिडिओ टाकतो. ठीक आहे. थांबू इथंच.